Hello students, welcome in virtual classroom. Let's facilitate learning standard 12th subject English. आज आपण पाठ्यपुस्तकातील विभाग तिसरा रायटिंग स्किल्स जो आहे त्यामध्ये असलेला चौथा पाठ म्हणजे 3.4 स्टेटमेंट ऑफ पर्पज मराठीमध्ये अभ्यासणार आहोत. या संपूर्ण व्हर्च्युअल लेक्चरमध्ये आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे काय, त्यानंतर बोर्डाच्या परीक्षेनुसार असलेली गुणविभागणी, त्यानंतर काही महत्त्वाच्या टिप्स की ज्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहिताना, आणि त्यानंतर आपण आपल्या 12वीच्या पाठ्यपुस्तकातील एक उदाहरण जे आहे ते अभ्यासणार आहोत. हा व्हिडिओ मराठीमध्ये करण्याचा एकच हेतू की विद्यार्थ्यांना स्टेटमेंट ऑफ पर्पज ही संकल्पना व्यवस्थित लक्षात यावी. यापूर्वी आपण स्टेटमेंट ऑफ पर्पज या पाठाचा संपूर्ण इंग्लिशमध्ये देखील अभ्यास केलेला आहे. चला तर मग अभ्यासूया स्टेटमेंट ऑफ पर्पज. तर स्टेटमेंट ऑफ पर्पज हा प्रश्न जो आहे तो असणार आहे प्रश्न क्रमांक 4A की जो असणार आहे 4 गुणांसाठी. चला बघूया याची गुणविभागणी. फर्स्ट पॉइंट कंटेंट. कंटेंट म्हणजे मजकूर. SOPच्या संपूर्ण मजकुरासाठी तुम्हाला 2 मार्क आहेत. सेकंड पॉइंट सिक्वेन्स और फ्लो ऑफ आयडियाज म्हणजेच क्रम किंवा कल्पनेनुसार असलेला तुमच्या विचारांचा प्रवाह, या गोष्टीसाठी असणार आहेत 1 मार्क. आणि थर्ड पॉइंट अप्रोप्रिएटनेस और लँग्वेज युसेज म्हणजे नीटनेटकेपणा किंवा भाषेचा वापर, यासाठी असणार आहे 1 मार्क. तर असा संपूर्ण 4 गुणांसाठी असलेला हा प्रश्न स्टेटमेंट ऑफ पर्पज हा अनिवार्य प्रश्न आहे. पण त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी निवड करण्यासाठी आणखी 2 प्रश्न जे आहे ते दिले जातील, म्हणजेच इट्स अन ऑप्शनल क्वेश्चन. So what is statement of purpose? A statement of purpose, which is also called as SOP, is an application made to a university to seek admission to a particular course. तर सर्वात पहिल्यांदा समजून घेण्याचा प्रयत्न करूया की स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे काय. स्टेटमेंट ऑफ पर्पज की ज्याला संक्षिप्तपणे SOP असं देखील म्हणतात. तर SOP म्हणजे एखाद्या विशिष्ट कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यापीठाला केलेला अर्ज होय. SOP इज अन एसे विच डिस्क्राइब्स यू ॲज अ पर्सन, युअर एम्स अँड ॲम्बिशन्स. तर एक व्यक्ती म्हणून तुमची उद्दिष्टे आणि महत्त्वाकांक्षा असे वर्णन करणारा हा एक निबंध आहे. It speaks about your journey of life and the qualities you have nurtured in the process in a systematic way. SOP मध्ये तुमचा जीवन प्रवास आणि या प्रक्रियेत तुम्ही जोपासलेले गुण याविषयी सांगितले जाते. ॲक्च्युली स्कोर कार्ड किंवा ट्रान्स्क्रिप्ट तुमची शैक्षणिक उपलब्धी सांगत असते. सो टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अ न्यू टॉपिक मेन्शन्ड इन अवर सिलेबस, that is statement of purpose. In short, you may call it SOP. It is very important document. It gives information about yourself and your achievements in a systematic way. तर आज आपण बोलतो आहोत स्टेटमेंट ऑफ पर्पज या नवीन संकल्पनेविषयी. याला तुम्ही SOP असे देखील म्हणू शकता.
हे एक अतिशय महत्त्वाचा असा कागदपत्राचा भाग आहे. हे कागदपत्र तुम्हाला तुमच्याबद्दल आणि तुमच्या कामगिरीबद्दल अतिशय व्यवस्थितरित्या मांडलेली माहिती समोरच्याला सादर करणारा डॉक्युमेंटचा प्रकार आहे. सो the SOP gives you an opportunity to show the special qualities which make you distinct from others. It explains why do you want to join the course, what is your liking. Then the SOP is a gateway to your career as the admission committee judges you or screens the applications on the basis of the SOPs received. It justifies how you will be able to achieve your aim. It also explains why you have selected a particular university. तर युनिव्हर्सिटी म्हणजे अर्थातच विद्यापीठ आणि एम म्हणजे लक्ष्य किंवा ध्येय. तर SOP तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे बनवणारे खास गुण दाखवण्याची संधी देते. तुम्हाला कोर्समध्ये का प्रवेश घ्यायचा आहे, तुमची आवड काय आहे, तुम्ही तुमची आवड कशी विकसित केली आहे हे त्यात स्पष्ट करावे लागते. तुम्ही तुमचे ध्येय कसे साध्य करणार आहात याचे त्यात समर्थन करायचे असते. तुम्ही एखाद्या विशिष्ट विद्यापीठाची निवड का केली आहे हेही यामध्ये स्पष्ट करावे लागते. How to draft a statement of purpose. आता आपण स्टेटमेंट ऑफ पर्पज हा प्रश्न प्रकार कशा रीतीने सोडवणं अपेक्षित आहे याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. स्टेप्स टू राईट अ SOP. Statement of purpose should be written in around 500 words. It may contain 5 to 6 paragraphs. स्टेटमेंट ऑफ पर्पज या कागदपत्राचे किंवा या डॉक्युमेंटच्या उद्देशाचे विधान सुमारे 500 शब्दात लिहिणं अपेक्षित आहे की ज्याच्यामध्ये 5 ते 6 परिच्छेद असू शकतात. स्टेप नंबर 1. Begin with your introduction. Talk about your personal background, your mental makeup and your aim in life. तुमच्या स्वतःच्या परिचयापासून सुरुवात करा. तुमची वैयक्तिक पार्श्वभूमी, तुमचा मानसिक जडणघडण आणि आयुष्यामधील तुमच्या ध्येयाबद्दल सांगा. स्टेप नंबर 2. The second paragraph should speak about why you wish to join this specific course, your area of interest. दुसऱ्या परिच्छेदात तुम्हाला या विशिष्ट कार्यक्रमामध्ये या अभ्यासक्रमामध्ये का सहभागी व्हायचं आहे याबद्दल बोललं पाहिजे, जसे तुमच्या आवडीचे क्षेत्र. स्टेप नंबर 3. In the third paragraph, write about your qualities that would be helpful or suitable for this career goal or objective. Show how your hobbies and extracurricular activities would be helpful in strengthening your goals. त्यानंतर तिसऱ्या परिच्छेदामध्ये तुमच्या करिअरच्या ध्येयासाठी किंवा उद्दिष्टासाठी उपयुक्त किंवा योग्य ठरेल अशा तुमच्या गुणांबद्दल माहिती लिहा. तुमची ध्येय मजबूत करण्यासाठी तुमचे छंद आणि अभ्यासक्रमाबाहेरील उपक्रम किंवा इतर उपक्रम जे आहेत हे कसे उपयुक्त ठरले हे सुद्धा पटवून देणे गरजेचे असते. In the fourth paragraph, mention your experience in this field or any internship
or project you have done. You can state something which makes you distinct from the other applicants. चौथ्या परिच्छेदामध्ये या क्षेत्रातील तुमच्या अनुभवाचा किंवा तुम्ही केलेल्या कोणत्याही इंटर्नशिप किंवा प्रकल्पाचा उल्लेख करा. स्टेप नंबर 5. In the concluding paragraph, state how admission to this particular course, university, would be beneficial to you and how you look at it from a long-term career perspective. पर्स्पेक्टिव्ह म्हणजेच दृष्टिकोन. समारोपाच्या परिच्छेदामध्ये या विशिष्ट अभ्यासक्रमासाठी विद्यापीठातील प्रवेश तुमच्यासाठी कसा फायदेशीर ठरेल ते सांगा आणि दीर्घकालीन करिअरच्या दृष्टिकोनातून तुम्ही त्याकडे कसे पाहता हे सुद्धा नमूद करणे अपेक्षित आहे. डिअर स्टुडंट्स, follow the following tips while you are writing statement of purpose. विद्यार्थी मित्रांनो, स्टेटमेंट ऑफ पर्पजचा प्रश्न जो आहे त्याचे उत्तर लिहित असताना पुढील ज्या टिप्स आहेत त्या टिप्सचा वापर करा, त्या गोष्टींचा वापर तुमच्या उत्तरामध्ये करा. फर्स्ट, राईट द स्टेटमेंट ऑफ पर्पज इन क्लिअर अँड ल्युसिड लँग्वेज. ल्युसिड म्हणजे स्पष्ट. उद्देशाचे विधान स्पष्ट आणि सुबोध भाषेत लिहा. सेकंड, डू नॉट मेक स्पेलिंग अँड कन्स्ट्रक्शन मिस्टेक्स. शब्दलेखन किंवा वाक्यरचनेत चुका करू नका. थर्ड, यू शुड बी कन्व्हिन्सिंग. तुम्ही खात्रीलायक असायला हवं. फोर्थ, शो डिटर्मिनेशन इन युअर करिअर. हा विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण करण्यामध्ये किंवा तुमच्या करिअरमध्ये दृढ निश्चय दाखवा. फिफ्थ पॉइंट, your purpose of choosing this particular course and university should be in accordance with your career. हा विशिष्ट अभ्यासक्रम आणि विद्यापीठ निवडण्याचा तुमचा उद्देश तुमच्या करिअरनुसार असला पाहिजे. Sixth point, remember that your personality is reflected through this. यातून तुमचं व्यक्तिमत्व प्रतिबिंबित होतं हे लक्षात ठेवा. सेवन्थ पॉइंट, हायलाइट युअर क्वालिटीज, लाईफ एक्सपिरियन्सेस इन सच अ वे दॅट युअर ॲप्लिकेशन शुड स्टँड आउट फ्रॉम द रेस्ट. तुमचे गुण, जीवनातील अनुभव अशा प्रकारे अधोरेखित करा की तुमचा अर्ज बाकीच्यांपासून वेगळा दिसायला हवा. Now we are going to study one sample of SOP. आता आपण अभ्यास करणार आहोत एका SOPच्या नमुन्याचा, की जो नमुना म्हणजे सॅम्पल आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला दिलेला आहे. आणि या सॅम्पलमध्ये या SOPच्या नमुन्यामध्ये एका विद्यार्थ्याने लिहिलेला SOP जो आहे तो आहे खास करून इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यासाठीचा. चला तर मग पुढे दिलेल्या आता SOPच्या उदाहरणाचा अभ्यास करूया. Pursuing a course in mechanical engineering will enable me to progress in a field which started as a dream. Pursuing म्हणजे लक्ष ठेवणे, प्रोग्रेस म्हणजे पराक्रम. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा कोर्स माझ्या स्वप्न म्हणून सुरू झालेल्या क्षेत्रात कौशल्य निर्माण करण्यास सक्षम होईल. The genesis of this dream was a personal experience at the age of 10. We were on a road trip in my dad's car. या स्वप्नाची उत्पत्ती वयाच्या 10व्या वर्षी मी
वैयक्तिक अनुभवली. आम्ही आमच्या वडिलांच्या गाडीतून रस्त्यावर फिरायला निघालेलो होतो. विदाउट एनी वॉर्निंग द इंजिन सीज्ड अँड विथ इट माय ड्रीम्स फॉर अन एक्साइटिंग हॉलिडे टू. सीज्ड म्हणजे थांबणे. कोणतीही पूर्वसूचना न देता इंजिन अचानक बंद झाले आणि त्याबरोबर एक रोमांचक सुट्टीचं माझं स्वप्नही भंग झालं. My dad hopped out of the car and opened the bonnet. I was right on his tail, watching him work on the engine, utterly fascinated. माझे वडील गाडीतून बाहेर निघाले आणि त्यांनी बॉनेट उघडलं. मी अगदी त्यांच्या मागे होतो. त्यांनी इंजिनवर त्यांचे संपूर्ण लक्ष तल्लीन होऊन मी त्यांना काम करताना पाहिले. Then soon the car was up and running. I was in awe and admiration for my dad. मी आश्चर्यचकित झालो आणि माझ्या वडिलांचे मला खूप खूप कौतुक वाटले. I wanted to be just like him. मला त्यांच्यासारखंच व्हायचं होतं. My dad is an engineer and I knew the seed of engineering had just been planted deep in my core. माझे डॅड किंवा वडील इंजिनियर आहेत आणि हे मला माहिती होतं. इंजिनिअरिंगचं बीज नुकतंच माझ्या गाभ्यामध्ये खोलवर लावण्यात आलेलं आहे. I am eager to exploit my hunger for the course of mechanical engineering and in particular automotive engineering. मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि विशेषतः ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमासाठी माझी प्रबळ इच्छाशक्ती दाखवण्यास मी उत्सुक झालो. Over the summer holidays of 2017, I undertook an internship at a bus and coach manufacturing factory in Pune. 2017च्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी पुण्यातील एका बस आणि कोच मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरीमध्ये इंटर्नशिप केली. As an apprentice, I had a team of highly qualified engineers to guide me. The teamwork, zeal, and expertise displayed was an enormous learning point. Apprentice या नात्याने मला मार्गदर्शन करण्यासाठी माझ्याकडे उच्च शिक्षित इंजिनियर्सची टीम होती. सांघिक कार्य, उत्साह आणि कौशल्य यातून खूप काही शिकण्यासारखं होतं. या अनुभवामुळे वाहने कशी काम करतात हे मला समजले. The experience enriched my understanding how vehicles work. This internship gave me an insight into the day-to-day challenges faced by an engineer. या इंटर्नशिपमुळे मला एका इंजिनियरला येणाऱ्या दैनंदिन आव्हानांची माहिती शिकायला मिळाली. I also learned the basics of lathe and milling machine and was able to make a bolt with threads on it. मी लेथ आणि मिलिंग मशीनची मूलभूत तत्वेही शिकलो आणि त्यावर थ्रेड असलेले बोल्ट बनवू शकलो. Utilizing these machining skills, I was able to make my own fidget spinner. या मशीनिंग कौशल्याचा वापर करून मी स्वतःचा फिजेट स्पिनर बनवू शकलो. I study
in a school that lays great emphasis on co-curricular activities, especially sports. मी अशा शाळेत अभ्यास केला जिथे अभ्यासक्रमाच्या उपक्रमांबरोबरच विशेषतः खेळांवर जास्त भर होता. I excelled in hockey and swimming. In hockey, I have been in the school A team right from the age of 7. मी हॉकी आणि पोहण्यात उत्कृष्ट कामगिरी केली. हॉकीमध्ये मी वयाच्या 7व्या वर्षापासून अ संघात होतो. हॉकीच्या या सहवासामुळे माझ्या हातचा आणि डोळ्यांचा समन्वय आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये लक्ष केंद्रित करण्याची माझी क्षमता सुधारली आणि यशस्वी इंजिनियरसाठी हा एक आवश्यक गुण आहे. This association with hockey has improved my hand-eye coordination and my ability to stay focused in any given situation, attributed essential for a successful engineer. Outside of school, I picked up the sport of cricket, which initially began as a family outing. Later on, I immersed myself in the sport. शाळेबाहेर मी क्रिकेटचा खेळ निवडला, जो सुरुवातीला फॅमिली आउटिंग म्हणून सुरू झाला. त्यानंतर खेळामध्ये मी स्वतःला तल्लीन केले. Cricket has helped me build on my levels of concentration. Concentration comes out of a combination of confidence and hunger. Concentration म्हणजे एकाग्रता. क्रिकेटमुळे मला माझ्या एकाग्रता साधण्यास मदत झाली. एकाग्रता ही आत्मविश्वास आणि प्रबळ इच्छाशक्ती यांच्या मिश्रणातून तयार होते. These are words that every engineer should live by. Have insatiable hunger to be the best in design, research and manufacturing of machines. हे असे शब्द आहेत की प्रत्येक इंजिनियरने ते जगले पाहिजेत. यंत्रांची रचना, संशोधन आणि निर्मिती आणि त्यांच्या उपप्रणालींमध्ये सर्वोत्तम असण्याची अपरिहार्य इच्छाशक्ती दाखवणे. We run a daily feeding program in our temples where everyone is welcome. आम्ही आमच्या मंदिरांमध्ये दैनंदिन आहाराचा कार्यक्रम चालवतो जिथे सर्वांचे स्वागत असायचे. I have taken part in these services nearly every weekend. मी जवळजवळ प्रत्येक शनिवार व रविवार या सेवांमध्ये भाग घेतलेला आहे. I also have taken part in several other community service ventures such as planting trees in a bed to reduce deforestation. या ठिकाणी लिहिणारा विद्यार्थी जो आहे तो म्हणतो की मी अनेक सामाजिक कार्यांमध्ये हिरिरीने भाग घेतलेला आहे. उदाहरणार्थ जंगलतोड कमी करण्यासाठी वृक्षारोपण सारख्या इतर अनेक समाजसेवा उपक्रमांमध्ये मी भाग घेतलेला आहे. I also participated in an epilepsy walk in order to collect money to help in the treatment of people who can't afford the medical care required to treat epilepsy. एपिलेप्सी म्हणजे अपस्मार किंवा मिरगी असेही त्याला म्हटले जाते. मिरगी किंवा अपस्मार उपचार करण्यासाठी लागणारी वैद्यकीय सेवा परवडत नसलेल्या लोकांच्या उपचारासाठी पैसे गोळा करण्यासाठी मी
अपस्मारग्रस्त व्यक्तींच्यासाठी मदत करणाऱ्या उपक्रमामध्ये भाग घेतलेला आहे. I believe that I am a suitable candidate for the course since the subjects I have picked for my undergraduate course in mechanical engineering, namely physics and mathematics, have exposed me to high levels of critical thinking. माझा विश्वास आहे की या अभ्यासक्रमासाठी मी योग्य उमेदवार आहे, कारण मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या अंडरग्रॅज्युएट अभ्यासक्रमासाठी भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांची निवड केली, जी व्यावहारिक पातळीवर विचार करण्यास भाग पाडते. I have been a practical thinking. मी एक व्यावहारिक विचारवंत आहे. Throughout high school, I have been a practical thinker. My passion for physics has helped my analytical skills. Mechanical engineers specifically apply fundamental maths and physics laws to find solutions of machines which we use every day. भौतिकशास्त्राच्या माझ्या आवडीमुळे माझ्या विश्लेषणात्मक कौशल्यांना मदत झाली आहे. आपण दररोज वापरत असलेल्या यंत्रांचे उपाय शोधण्यासाठी मेकॅनिकल इंजिनियर्स खास करून मूलभूत गणित आणि भौतिकशास्त्राचे सिद्धांत वापरावे लागतात. I believe that the UK is the ideal location for my choice of study, as it is known to have the best universities for engineering, offering top-notch facilities in research, design and manufacture. माझा विश्वास आहे की माझ्या अभ्यासाच्या निवडीसाठी UK हे आदर्श ठिकाण आहे, कारण संशोधन, रचना आणि उत्पादनात सर्वोच्च सुविधा देणाऱ्या अभियांत्रिकीसाठी सर्वोत्तम विद्यापीठे इथे आहेत. The UK has some of the greatest companies which pioneered automotive engineering to what it is today. For example, Aston Martin and Jaguar Land Rover. उदाहरणार्थ ॲस्टन मार्टिन आणि जॅग्वार लँड रोवर यांसारख्या ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या मोठ्या कंपन्यांचे उगमस्थान येथे आहे. I hope to secure admission that will provide me with the opportunity to fulfill my dreams. मला प्रवेश मिळेल अशी मला आशा आहे, ज्यामुळे मला माझी स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळेल. तर अशा प्रकारे आज आपण स्टेटमेंट ऑफ पर्पज ही नवीन पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट केलेली संकल्पना मराठीमधून अभ्यासण्याचा प्रयत्न केला. आता आपण भेटणार आहोत पुढील व्हर्च्युअल लेक्चरमध्ये नवीन माहितीसह. थँक्यू.